नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी माध्यमाच्या मराठीच्या पुस्तकातील प्रभात ही जी कविता आहे त्याच्या खालचा स्वाध्याय समजावून घेणार आहोत. हा प्रभात जो पद्यपाठ आहे तो आपण समजावून घेतलेला आहे. आज आपण त्याच्या खालचा स्वाध्याय बघणार आहोत. बघा बरं, पहिला प्रश्न काय दिलेला आहे? खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ प्रश्न त्याने दिलाय, कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे? आणि आपण विद्यार्थी मित्रांनो उत्तर इथे लिहिलेलं आहे, कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती होणार आहे. पुढचा प्रश्न त्यांनी दिलेला आहे, कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील? आणि उत्तर आपण लिहिलेलं आहे, कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत शरीर सुदृढ, मन विशाल तत्वांची रुजवणूक व अस्तित्वाची पायाभरणी होते. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे, प्रगतीची नवपरिभाषा कोणती? आणि मग उत्तर आपल्याला लिहायचं आहे, नवीन स्वप्ने व नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे. आता प्रश्न क्रमांक 2, गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा. पहिला प्रश्न त्यांनी त्याच्यातला काय दिलाय, सुंदर जग कोणाचे? मग आपल्याला उत्तर लिहायचं आहे, फुलापाखरांचे. लक्षात येतंय? पुढे बघा, पसरणारा सुवास कशाचा? मग आपल्याला उत्तर लिहायचं आहे, आपुलकीचा. त्याच्यानंतर अमूल्य शिकवण कोणाची? मग आपल्याला चौकटीत उत्तर लिहायचं आहे, गुरुजनांची. नंतरचा प्रश्न आहे, पायाभरणी कशाची? आपल्याला चौकटीत उत्तर लिहायचं आहे, अस्तित्वाची. असं अचूक शब्दाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. चला, आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय म्हटलंय बघा, कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा. पहिला प्रश्न त्यांनी काय दिलेला आहे बघा, कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली. कारण 4 इथे त्यांनी आपल्याला कारणं दिलेली आहेत. ती कारणं कोणती आहेत बघा. पहिलं कारण त्यांनी दिलंय, सूर्योदय होऊन सकाळ झाली. दुसरं कारण दिलंय, नवे युग उजाडले. तिसरं कारण दिलंय, ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले. आणि चौथं कारण दिलंय, पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला. मग आपल्याला अचूक कारण ह्याच्यामध्ये कोणतं निवडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले, हे आपल्याला अचूक कारण, तो पर्याय निवडायचा आहे. दुसरा प्रश्न त्यांनी त्याच्यातला काय दिलाय बघा, कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे, पहिला पर्याय त्यांनी दिलाय मानवांचे युग, दुसरा पर्याय दिलाय नव्या विचारांचे युग, तिसरा पर्याय दिलाय माणसाच्या प्रगतीचे युग आणि चौथा पर्याय दिलाय भेदाभेद नसलेले युग. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, भेदाभेद नसलेले युग हे आपल्याला काय करायचं आहे, योग्य पर्याय म्हणून घ्यायचं आहे. चौथा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. नव्या युगाच्या नभात, मग नव्या युगाच्या नभात याची जोडी आपल्याला काय लावावी लागणार आहे, नव्या विचारांच्या क्षेत्रात, म्हणजे ही जोडी आपल्याला लावावी लागणार आहे. दुसरं बघूया, दुसरं त्यांनी काय दिलेलं आहे, प्रतिभेची प्रभात. मग त्याची जोडी आपल्याला लावावी लागणार आहे, नवनिर्मितीची पहाट. कशाबरोबर लावावी लागणार आहे, नवनिर्मितीची पहाट. तिसरं बघूया, अ गटातलं, पायाभरणी अस्तित्वाची. त्याची जोडी कशाबरोबर लावावी लागणार आहे, स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे. आणि चौथा जो आकडा दिलेला आहे, व्यक्तित्वाची प्रयोगशाळा, त्याची जोडी लावावी लागणार आहे, व्यक्तित्वाची जडण-घडण. हे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, अचूक आपल्याला लिहायचे आहेत. आता थोडासा दीर्घोत्तरी सविस्तर प्रश्न आलाय,
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न त्याच्यातला बघा काय आहे? तन सुदृढ आणि मन विशाल या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. मग मोजक्या मुद्द्यांमध्ये आपल्याला अचूक उत्तर काय लिहावं लागणार आहे? जिथे व्यक्तिमत्वाची जडणघडण होते अशा प्रयोगशाळेत रुजू झाल्यावर व्यक्तिमत्वात काय बदल होतात हे सांगताना कवी म्हणतात. काय म्हणतात कवी? शरीर हे निरोगी होते, आरोग्यदायी व सुदृढ होते. त्याच्यानंतर शरीराला आजार होत नाहीत. मनातील सर्व शंका कुशंका दूर होऊन मन स्वच्छ होते. मनात मानवता निर्माण होते आणि ते विशाल होते. मनात कोणाबद्दलही भेदभाव राहत नाही. असं अचूक मुद्देसूद उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा. मग आपण आपल्या शब्दामध्ये लिहायचंय. या नवीन युगाच्या आकाशात ज्ञानाचे तेज पसरल्यावर, नवनिर्मितीची प्रभात झाल्यावर, प्रभात म्हणजे सकाळ, देशाच्या उज्ज्वल भवितव्याची खूण पटेल हे समजावून सांगताना कवी म्हणतात की नवीन स्वप्ने उराशी बाळगणे, नवीन आशेने फुलणे आवश्यक आहे. आपल्या अविरत कष्टाने व सततच्या अभ्यासाने आपला देश विकसित होईल. भेदाभेद नसलेल्या या मानवतेच्या युगात देश प्रगतीपथावर जाईल. हीच प्रगतीची नवीन व्याख्या आहे. ही भरभराटीची व उत्कर्षाची नवीन परिभाषा आहे. असं आपल्याला मुद्देसूद उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न त्याने काय दिलाय बघा. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात. या ओळीचा तुम्हाला कळलेला सरळ अर्थ लिहा. आणि मग आपल्याला उत्तर काय लिहायचं आहे बघा. आपल्या अविरत कष्टाने व अभ्यासाने आपल्या देशाला उन्नत बनवायचे असेल तर आपल्यातील हेवे दावे, भेदाभेद हे सर्व नष्ट करायला हवेत. तरच माणुसकीचे युग अवतरेल. मानवतेचे युग निर्माण करूया. त्यासाठी एकमेकांमधील विषमता संपवून टाकूया. सर्व समान आहेत हा विश्वास निर्माण करूया. असा आपण अर्थ जो आपल्याला कळला तो आपण इथे नमूद केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. आता बघा पहिला काय त्याने दिलेला आहे शब्द नभात. मग त्या अनुषंगाने कवितेत आलेलं जोडी कोणती आहे यमक जुळणारी? प्रभात युगात. दुसरा शब्द त्यांनी काय म्हटलाय? मनोहर. बरोबर आहे. मग त्याची जोडी काय आहे? सुंदर निरंतर यमक जुळणारी. तिसरा आकडा त्यांनी दिलेला आहे बघा ई आकडा अस्तित्वाची. मग त्याचं काय येणार आहे? व्यक्तित्वाची तत्वांची. आणि पुढचा शब्द त्यांनी दिलाय युगात. आणि मग आपल्याला काय लिहावं लागेल? प्रभात आणि रगारगात यमक जुळणाऱ्या या शब्दांच्या जोड्या आहेत. आता या पाठाच्या खाली स्वाध्याय झाल्यानंतर खेळूया शब्दांशी असं सुद्धा त्यांनी आपल्याला 2 प्रश्न नमूद करून दिलेले आहेत बरं का विद्यार्थी मित्रांनो. आता त्याच्यातला पहिला प्रश्न बघा. खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा. आकाश. आकाश या शब्दासाठी कवितेत काय वापरलेलं आहे? नभ. सुगंध. सुगंध या शब्दासाठी कवितेत काय आलेला आहे शब्द? सुवास. सुंदर. सुंदर या शब्दासाठी कवितेत काय शब्द आलेला आहे? मनोहर. आणि शरीर या शब्दासाठी काय आलेला आहे? तन.
पुढचा प्रश्न त्यांनी दिलाय, विशेष्य विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवा. विशेष्य आणि विशेषण. विशेष्य विशेष्याबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं? विशेषण म्हटलं जातं. बरोबर आहे. मग आता या अ गटामध्ये त्यांनी भव्य हे विशेषण दिलेलं आहे. मग त्याचं विशेष्य आपल्याला काय शोधावं लागेल या ठिकाणी? भव्य पटांगण. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे? अमूल्य हे विशेषण आहे. कोणत्या विशेष्याचं आहे ते? तर ते येतं शिकवण. अमूल्य शिकवण. त्याच्यानंतर आलेलं आहे नवे. नवे काय आहे? नवे युग. त्याच्यानंतर सुंदर. सुंदर काय आहे? या ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार आहे कवितेनुसार सुंदर जग. आणि विशाल हे विशेषण कोणत्या विशेष्यासाठी आलेलं आहे? मन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील सुलभ भारती म्हणजे इंग्लिश मीडियमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील प्रभात हा जो पद्यपाठ आहे त्याच्या खालचा स्वाध्याय समजावून घेतला. आपला आजचा भाग हा इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.